ज्ञानेश्वर खवळे यांना विनंती आहे की आपण मानस दिलीप गावडे, दीक्षा गुरुदत्त लाड, खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे यांना विनंती आहे की त्यांनी दीक्षाला शुभेच्छा द्याव्यात. मानस आलाय का? मानसने गेले 4 दिवस 5 दिवस अतिशय उत्कृष्ट काम सुद्धा केलेलं आहे बाउंड्रीवर. धुरत मॅडमना विनंती करतो की त्यांनी मानसला 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा द्याव्यात. छान पेपरल्या गावाचं नाव उज्ज्वल करा. आपल्याला सुयश चिंतितो तारा स्पोर्ट्सच्या वतीने. आणि आता आपण जागृत आज या गेले 5 दिवस आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसं या ठिकाणी काढत आहोत. आणि आजच्या दिवसाचे लकी ड्रॉ आपण आता सुरुवातीला आपण त्याचं बक्षीस जी लकी ड्रॉमधनं कोणाला मिळणार आहे त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत. आज या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आहेत देवगडचे नायब तहसीलदार सन्माननीय श्री श्रीकृष्ण ठाकूर सर, ॲडिशनल कमिशनर ऑफ GST ठाणे सौ मनुषा धुरत मॅडम, खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री सूर्यकांतजी खवळे, तारा मुंबरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सूर्यकांतजी जोशी, द्वितीय क्रमांकाचे पुरस्कर्ते कुणकेश्वरचे आंबा बागायतदार श्री अजयजी नाणेरकर, तारा स्पोर्ट्सचे ज्येष्ठ आणि माजी खेळाडू सन्माननीय श्री मंगेशजी कुबल, तारा मुंबरी सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय श्री विनायकजी प्रभू, त्याचबरोबर अन्य मान्यवरांमध्ये नगरसेवक सन्माननीय श्री संतोषजी तारी, मालवणवरून आमच्या विनंतीला मान देऊन आलेले नंदनजी सावंत सर देसाई सर, श्री सुरेलजी परब, श्री नरीजी चिंदरकर, श्री विक्रमजी मोरे, श्री आप्पा मालणकर सर, श्री देवगडचे निवृत्त PSI श्री शेखरजी सावंत, ग्रामस्थ श्री मिलिंदजी बोरकर, श्री दीपकजी राजम, श्री भाऊजी प्रभू, श्री लक्ष्मणजी तारी, श्री प्रवीणजी नळेकर, श्री रमेशजी चव्हाण, श्री देवीदास उर्फ भाऊ कुबलजी, श्री पुरुषोत्तमजी जोशी, श्री शांती मंचेकरजी, श्री विलासजी नावगे, श्री शेखरजी पराडकर, श्री सुहासजी पराडकर, श्री ज्ञानेश्वरजी खवळे आणि मंचावर सर्व उपस्थित तारा उमरीतील अन्य मान्यवर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा बक्षीस वितरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी समोर येऊन बसायचं विनंती आहे आपणास. सर्वप्रथम आपण लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी विजेत्यांना बक्षीस देणार आहोत. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी कृपया बसून घ्यायचं. महापुरुष रेवतळे आणि तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी कृपया समोर स्थानापन्न व्हा. आपण चांगला खेळ खेळलेला आहात, त्याच खिलाडू वृत्तीने विनंतीला मान देऊन त्वरित आपण कृपया समोरील खुर्च्यामध्ये स्थानापन्न व्हा. मी उत्तम मुंडगेकरकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो, त्याने लकी ड्रॉचा हा कार्यक्रम सुरुवात करावा. धन्यवाद सर. तारा स्पोर्ट तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025 थरार आणि आज मेगा फायनलचा दिवस. परंतु गेले 5 दिवस या मैदानावरती उत्स्फूर्त असा खेळाडूंचा प्रेक्षकांचा सहभाग लाभला. परंतु या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली दोन्ही टीमने. परंतु गेले 5 दिवस आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकांना बक्षिसे दिली. परंतु आज पण शेवटच्या दिवशी 4 भाग्यवान विजेते आम्ही काढणार आहोत. त्यामध्ये रूपशैल मोबाईल शॉपी सर्वेसर्वा रुपेश साटम यांनी आम्हाला स्मार्ट वॉच या ठिकाणी लकी ड्रॉ साठी दिलंय
आज सकाळपासून या कुपनची विक्री करण्यात आली आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. कुपनची विक्री होती फक्त 10 रुपये तिकीटची किंमत होती आणि अद्भुत असा प्रतिसाद लाभला आम्हाला या लकी ड्रॉसाठी. आणि मी आज विनंती करतोय आमच्या या देवगडमधील नायब तहसीलदार सन्माननीय श्रीकृष्णजी ठाकूर हे सर उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय एक भाग्यवान विजेता या बॉक्समधून आपण काढायचंय. स्मार्ट वॉच साठी हे भाग्यवान विजेता असेल. आणि भाग्यवान क्रमांक आहे या ठिकाणी 953 953. स्मार्ट वॉच साठी भाग्यवान विजेता 953. श्रीकृष्णजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा स्मार्ट वॉच देण्यात येईल रूपशैल मोबाईल शॉपीच्या माध्यमातून. थँक्यू या ठिकाणी. आणि त्यानंतर भाग्यवान विजेता हेडफोन आहे आणि आम्हाला स्पॉन्सर केलंय कीर्ती सेल्स देवगडचे सर्वेसर्वा प्रवीणजी वातकर या सरांनी. गेले 5 दिवस हेच स्पॉन्सर आहेत आम्हाला आणि त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. परंतु आज या भाग्यवान विजेत्यामध्ये मी आमच्या मुख्य व्यासपीठावरती मॅडम आहेत मनीषाजी धुरत मॅडम आहेत, त्यांना विनंती करतो एक भाग्यवान विजेता या बॉक्समधून आपण काढायचं आहे. आणि कूपन क्रमांक आहे 1176 1176 1176 1176. भाग्यवान विजेता. आमची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे कार्यकर्ते आहेत त्याने सुद्धा या ठिकाणी कूपन काढलेत. मी मॅडमना विनंती करेन मॅडमच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. धर्मराजजी जोशी यांना हे हेडफोन लागतोय. आणि त्यानंतर भाग्यवान विजेता क्रमांक 3 या ठिकाणी खवळे महागणपती ट्रस्ट अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी खवळे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या बॉक्स मधली एक चिठ्ठी काढली जाईल. आणि यासाठी आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे स्मार्ट वॉच अमृता मोबाईल शॉपी अजिंक्य जिकुबल. सर आपणच सांगायचं आहे नंबर. 1048 1048 1048 1048 1048. स्मार्ट वॉच आहे अमृता मोबाईल शॉपी. येस या ठिकाणी नाव कसं? नैतिक शंकर रम. नैतिक रम. कुठल्या इयत्तेमध्ये शिकतोयस? तिसरी. इयत्ता 3री. आयुष्यातली पहिली गिफ्ट आहे बरोबर ना? पहिल्यांदा घरी गेल्यानंतर कोणाच्या हातामध्ये देणार? दीदीचा. दीदीच्या. एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर शेवटचा हेडफोन आहे या ठिकाणी रूपशाही मोबाईल शॉपी यांच्याकडून शैलेजी भुजबळ आहेत, त्याने आम्हाला हे स्पॉन्सरशिप केले हेडफोन. आणि मी विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय रमेशजी चव्हाण साहेब आहे, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भाग्यवान विजेता या बॉक्स मधला एक काढला जाईल. रमेशजी चव्हाण सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हेडफोन साठी हा लकी ड्रॉ आहे या ठिकाणी.
कुपन क्रमांक आहे 1030 1030 1030 रवींद्र रमेशजी चव्हाण साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. न्यू रूपशैल मोबाईल शॉपी शैलेशजी भुजबळ यांच्या शुभ हस्ते थँक्यू. या ठिकाणी लकी ड्रॉ संपलाय, परंतु मुख्य बक्षीस वितरणाकडे जाण्या अगोदर या ठिकाणी आमच्या या स्पर्धेमध्ये काही खेळाडूंना बक्षिसं मिळाली आहेत. मी सर्वप्रथम मालवण स्पोर्ट्स यांचा आभार आहे, त्याने सुद्धा या स्पर्धेमध्ये बक्षिसं लावली आहेत. आणि निखिल पराडकर साठी 100 रुपये आहेत मालवण स्पोर्ट्स. हा निखिल पराडकर मालवण स्पोर्ट्स यांच्याकडून 100 रुपये आहेत. निखिल स्पोर्ट्स खेळाडूंनी लवकर या जरा, आपल्याला मुख्य कार्यक्रम पण तुमच्या शुभ हस्ते. मालवण स्पोर्ट्स देसाई सर आहेत या ठिकाणी, या तुमच्या शुभ हस्ते देऊया आपण. त्यानंतर नितेश मांजरेकर त्यालाच द्यायचे आहेत मालवण स्पोर्ट्स. आणि त्यानंतर सुनील मालवणकर आणि त्यानंतर सन्माननीय देवगड नगरपंचायत नगरसेवक सन्माननीय संतोषजी तारी आहेत, त्याने सुद्धा रत्नेश फालेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावले पुरस्कार. रत्नेश फाले वेलकम. युवा खेळाडू आहे, भविष्यात पुढे देवगडचा एक मोठा खेळाडू स्टार होण्याची निश्चित शाशंकता. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया रत्नेश फालेसाठी. 500 रुपयाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि इथे पुन्हा एकदा रत्नेश फालेसाठी 500 रुपये आहेत, परंतु संयोजक या ठिकाणी मी आमंत्रित करतोय सुरेश फाळके हे आहेत का इथे, तर त्यांनी यायचं. यस या, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. चला लवकर या. या सर लवकर. सुरेश फाळके यांच्याकडून 500 रुपये. रत्नेश वाले या, तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी टीमचा युवा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या वाजूया रत्नेश फालेसाठी. सुरेश फाळके पालघर वरून आले आहेत या मॅच साठी. एकदा जोरदार टाळ्या पालघर वरून यासाठी. आणि आपल्या खेळाडूला देवगडच्या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक लावले. थँक्यू या ठिकाणी सर. त्यानंतर लाईनमन साठी सुद्धा बक्षीस होतं आमच्या रवींद्र चंद्रशेखर कोलगे यांच्याकडून. मी रवींद्र कोलगे यांना विनंती करतो, या जरा लवकर. चंद्रशेखर कोलगे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. आणि भूषण टिकम बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडला भूषण टिकम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अहोरात्र मेहनत पाहिली, दुपारच्या सत्रामध्ये उन्हामध्ये उभा राहून लाईनमनचं काम केलं. एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद उत्तम. यानंतर आपण मुख्य बक्षीस वितरणाकडे वळतोय. मी सर्व उपस्थित मान्यवरांचं तारा स्पोर्ट्सच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. सर्व देणगीदार, हितचिंतक, सर्व खेळाडू
तारा मुंबरी देवगडचे सर्व रहिवासी मित्रमंडळी, तारा स्पोर्ट्सचे सर्व आजी माजी खेळाडू बंधू भगिनी आणि या सर्व ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं शब्दसुमनाने मी स्वागत करतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की या बक्षीस वितरण कार्यक्रमाचा प्रस्तावना त्यांनी करावी. अध्यक्ष सन्माननीय श्री सतीशजी दुरत. नमस्कार. आजच्या या व्यासपीठावरती समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये आपल्या देवगडचे नायब तहसीलदार श्रीयुत श्रीकृष्ण ठाकूर साहेब, त्याचबरोबर आपल्या समवेत आपल्या तारा मुंबरी गावच्या श्रीमती मनीषा धुरत, या मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर म्हणून काम करतात. त्याचबरोबर आपल्या गावच्या देवस्थानाचे अध्यक्ष सूर्यकांतजी, त्याचबरोबर श्री खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे, आणि त्याचबरोबर नानेरकर साहेब आणि माझे सर्व या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, तसेच जेता आणि विजेता दोघी मी कोणीही पराभूत म्हणणार नाही असे दोन्ही संघ आणि संघांचे खेळाडू, या ठिकाणी असलेले उपस्थित असलेले सर्व माझे या तारा स्पोर्ट्सचे सर्व सहकारी मित्र, माझ्या देवगड आणि तारा मुंबरी गावचे सगळे ग्रामस्थ, आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मालवणहून काही ज्येष्ठ खेळाडू जे खूप पूर्वी 1975 सालापासून खेळलेले आहेत, ते आपला खेळ पाहण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर या सर्वांचं मी आपल्या तारा स्पोर्ट्सच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर वेळ झाला आहे, पण मी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला तारा स्पोर्ट्सच्या संदर्भात माहिती सांगणं अत्यंत आवश्यक आहे. सन 1975 साली आपल्या इथे ब्राह्मण देऊळ आहे, त्याच्या मागच्या बाजूला वारवी आहे. या वारवीच्या ग्राउंडवरती सन्मित्र क्रिकेट क्लब श्री रमेश गोगटे यांनी सीझन बॉल क्रिकेट सामने भरवलेले होते आणि त्यावेळी क्रिकेटसाठी लागणारं साहित्य कैलासवासी काशीनाथ उपरकर उद्योजक यांनी दिलेले होते. तेव्हा जो संघ होता त्याचं नाव होतं तारा मुंबरी क्रिकेट संघ असं होतं, आणि त्यामध्ये कॅप्टन म्हणून, विकेटकीपर म्हणून श्री सुहास राजाराम पराडकर यांनी भूमिका बजावलेली होती. या संघामध्ये अरुण दुरत जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, अरविंद खवळे, रमेश राजम, भालचंद्र उपरकर, माननीय मंगेश कुबल सर या ठिकाणी उपस्थित आहेत, महेश खवळे, नारायण उपरकर, मारुती मनसेकर, सूर्यकांत जोशी, प्रकाश दुरत, या खेळाडूंच्या नंतर म्हणजे ही सगळी मंडळी आता मालवणहून आलेले हे जे सगळे ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर ते खेळलेले आहेत. आणि त्यावेळेला सीझन बॉलने या ठिकाणी मॅचेस भरवल्या जात होत्या. यानंतर 1980चा कालखंड सुरू झाला आणि टेनिस स्पर्धा क्रिकेटच्या सुरू झाल्या. साधारणतः 1980च्या अगोदर देवगडमध्ये खतरनाक नावाची टीम होती, आनंदवाडीची टीम होती, हायस्कूल हे आपलं शेठ मोहम्मदलाल गगलबाई हायस्कूलची टीम होती, कणकवलीची टीम असायची आणि मालवणची टीम असायची. त्याचबरोबर गोव्याहून सुद्धा या ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी काही खेळाडू विशेष करून या ठिकाणी येत होते. 1980 नंतर TCC म्हणजे तारा मुंबरी क्रिकेट संघ म्हणजे क्लबचे तारा स्पोर्ट्समध्ये रूपांतर झालं, तारा स्पोर्ट्स तारा मुंबरीमध्ये. आणि प्रत्यक्षात तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी ही जी नोंदणी जी आहे संस्थेची ती 15 ऑगस्ट 1988 साली झाली. आणि पुढची धुरा जी होती कैलासवासी प्रकाश केळुस्कर यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांना कैलासवासी नारायण उपरकर
श्री शांती मंचेकर, शेखर पराडकर, धर्मराज जोशी, बापू जुवाटकर, बाळकृष्ण धुरी, सत्यवान धुवाळी, भालचंद्र पारकर, सत्यवान खवळे जे आपल्यामध्ये सध्या नाही आहेत आत्ता, प्रदीप खवळे, महेश पराडकर, शिवाजी कांदळगावकर, रत्नाकर केळुसकर, तुळशीदास डांबरी, दिलीप जोशी आजही आपल्यामध्ये नाही आहेत, जयवंत जोशी, पांडुरंग जोशी, पुरुषोत्तम हरम, तुकाराम धुरी, नाना मोंडकर, बाबी गोलतकर, दिनेश कोंडे, दिनेश कांदळगावकर, विश्वास पराडकर, जनार्दन जुवाटकर, सुधीर कांदळगावकर, श्रीपाल चव्हाण जे आज आमच्यामध्ये नाही आहेत, प्रसाद कांदळगावकर, शेखर केळुसकर, मोरेश्वर केळुसकर, बंटी मंचेकर, अशी आणि कितीतरी नावं मला या ठिकाणी घेतली तरी ती पुरी पडणार नाही आहेत. त्याचबरोबर केवळ क्रिकेट हा नव्हता तर कबड्डी संघ सुद्धा तेव्हा खूप मोठा गाजलेला होता. विलास नावगे, गजेंद्र हरम जे आज पोलीस खात्यामध्ये आपलं नाव लौकिक करतायत, अविनाश कांतू कुबल, जितेंद्र उपरकर, सुहास उपरकर, राजेंद्र खवळे, भूषण टिकम, मिलिंद बोरकर, अशी आणि अनेक कितीतरी मी ज्यांची नावं आता घेत नाहीये पण असे बरेचसे काही आमचे खेळाडू आहेत. यांनी मलखांब बरोबरच आज आम्ही या ठिकाणी मलखांबची प्रात्यक्षितं केली आणि अगदी 5 वर्षापासून ते जवळजवळ 62-63 वर्षाचे खेळाडू या ठिकाणी सकाळी उतरले होते. ते तारामुंबरीचं भूषण आहे मलखांब की दरवर्षी आपण पोलीस ग्राउंडवरती याची प्रात्यक्षितं करत होतो पण आज आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षितं केलीत. कबड्डी हा तर अतिशय नावलौकिक अशा प्रकारचा खेळ तारा स्पोर्ट्सने पूर्वीच्या काळामध्ये गाजवलेला आहे असं मी म्हणेन. ए, बी आणि सी अशा प्रकारचा दरारा असलेल्या टीम्स या तारा स्पोर्ट्सने घडवलेल्या आहेत. मैदानी खेळ, दहीहंडी याच्यासारखे अनेक खेळ या ठिकाणी खेळले जातात, त्याच्यामध्ये सहभाग घेतला जातो. आजही या तारा स्पोर्ट्सने बरेचसे खेळाडू हे श्री प्रदीप खवळे, श्री तुळशीदास खवळे, श्री सुरेंद्र मंचेकर, श्री जनार्दन जुवाटकर, श्री विश्वास पराडकर यासारखे खेळाडू हे पुढे जाऊन मुंबईमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून बनलेले आहेत. ही या तारा स्पोर्ट्सची अत्यंत मोठी अशी पोचपावती आहे. आणि यांच्याच बरोबर कितीतरी खेळाडू जे आहेत, काही खेळाडू हे जिल्हा स्तरावरती पोहण्याच्या स्पर्धेमध्ये, महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सुद्धा गेलेले आहेत. नाट्य विभाग सुद्धा सुहास पराडकर यांनी अतिशय कौशल्याने सांभाळलेला होता आणि आता विजय हरम हे सांभाळतायत. तर अशा प्रकारे कबड्डी जिल्हा स्तरावरती झाली आणि याच्यामधून अनेक खेळाडू आम्ही ज्या तारा स्पोर्ट्सने या आमच्या जिल्ह्याला दिलेले आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तर अजूनही याच्यामध्ये खूप शक्ती आहे, ताकद आहे. गेली 3 वर्ष सातत्याने आम्ही आता ओव्हरऑल क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरवतो आहोत आणि दिवसागणिक ही जी स्पर्धा आहे ती अतिशय नावलौकिक होताना दिसते आहे. मी या ठिकाणी मालवणचा संघ मला दिसतोय, ते चांगले खेळाडू या ठिकाणी मला बघायला मिळाले. आनंदवाडीचे खेळाडू चांगले मला बघायला मिळाले. नव्हे तर आपल्याकडे 16 वेगवेगळ्या संघामधले खेळाडू या ठिकाणी येऊन गेले आणि प्रत्येकाची एकच पावती होती. आमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं होतं की तारा स्पोर्ट्स तारामुंबरी म्हणजे शिस्तप्रिय हा एक जो भाग आहे तो आम्ही आजपर्यंत आमच्या ह्या सगळ्या शिलेदारांनी, हे जे सगळे या ठिकाणी आमचे शिलेदार दिसत आहेत निळ्या टी शर्ट्समध्ये आणि इतर, तर या सगळ्यांचं हे कौतुक आहे. तर असंच कौतुक आपण पुढे सुद्धा भविष्यामध्ये करून घ्या आणि जे काही आपले नियमावली आहे त्याला अनुसरून हा कार्यक्रम असाच पुढे चालू द्या. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी, या क्रीडा स्पर्धांसाठी जी काही मदत केलेली आहे, सर्वार्थाने मदत केली आहे, म्हणजे अर्थाने मदत पण केलेली आहे, श्रमाने मदत केलेली आहे, विचाराने मदत केलेली आहे आणि न जाणो किती वेगवेगळ्या पद्धतीने जी मदत केलेली आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी मी सगळ्यांना प्रणाम करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष महोदय. थोडा प्रस्तावना मोठी जरी असली तरी ती काही वेळाला आवश्यक असते की आपल्या सर्वांपर्यंत ही माहिती, आपली जी परंपरा आहे, गेली 40 वर्षाची परंपरा तारा स्पोर्ट्स जपते आणि या परंपरे
उगाचच परंपरा निर्माण होत नाही, त्यासाठी काही लोकांना पायाचे दगड व्हायला लागतात तेव्हा कुठे कळसाला पोचायला मिळतं. आणि ही परंपरा आज अध्यक्षांनी आपल्यासमोर विस्तृतपणे सांगितलेली आहे. मी या ठिकाणी उपस्थित आजचे नायब तहसीलदार साहेबांना विनंती करतो की यांनी या निमित्ताने 1-2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करा. मी फक्त सर्वांना शुभेच्छा देतो, कारण भाषण करायची वेळ नाही, तरी सगळ्यांना बक्षीस वितरण लवकर सुरू करावं ही विनंती करतो. थँक्यू सर. थोडा एक प्रोटोकॉल आणि आपण पाळला पाहिजे, म्हणून खवळे महागणपती फक्त एक शुभेच्छा आपण सूर्यकांतजी द्याव्यात एवढंच फक्त विनंती. सर जसे बोलले तसं खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे मी शुभेच्छा देतो. पण तारा स्पोर्टचे जे धुरत साहेब, देवीदास किंवा इतर हे जे आहे याने फार मोठं कार्य केलेलं आहे. मी खरी पहिल्या दिवसाची मॅच चाललेली होती तेव्हा मुंबईला टी व्हीवरती बघत होतो आणि मला असं वाटत होतं की जसं इंडिया किंवा इंग्लंड किंवा आशियाच्या मॅचेस असतात त्याच टाईपची मॅच चाललेली होती. आणि त्याचं सगळं श्रेय ह्या इकडे उपस्थित आहेत ते मंडळाचे कार्यकर्ते आणि इथे बसलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं पण आहे. आणि म्हणून मी ठरवलं की मुंबईवरून इकडे बक्षीस समारंभाला यायचं. असंच हे कार्य ह्यांच्या हातून होत राहावं दरवर्षीप्रमाणे. आम्ही खवळे महागणपतीतर्फे जी आम्हाला मदत करणं शक्य होईल ती जरूर करू आणि असंच पुढाकार घेऊन ही स्पर्धा तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मुंबईमध्ये वाकोलामध्ये एक स्पर्धा घेतली जाते टेनिस बॉलची. ती भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा असते. म्हणजे त्या ठिकाणी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून टेनिस टीम येतात आणि पहिलं प्राईज 3 लाखाचं असतं आणि त्या पहिल्या टीमला एक 4 व्हीलर गाडी दिली जाते. प्रत्येक जी टीम असते त्यांचा जो मॅन ऑफ दी मॅच असतो त्याला 50,000 दिले जातात आणि बाईक मला वाटतं 8-10 बाईक असतात. तेवढं उच्च पातळी या तारा स्पोर्टने गाठावी आणि त्याच्यासाठी आम्ही सगळी मदत करायला तयार आहोत, एवढी माझी त्यांना नम्र विनंती. आणि धन्यवाद, मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी दिलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद खवळेजी. आणि अर्थातच सर्वांच्या पाठी देवाचा आशीर्वाद असला या सहज गोष्टी होते. आज खवळे महागणपतीचं यावर्षीचं हे त्रिशताब्दी रौप्य महोत्सव म्हणजे 325 वर्ष यावर्षी आपण साजरं करतोय. त्यानिमित्ताने खवळे महागणपती ट्रस्टकडून जशी दरवर्षी आपल्याला मदत होते यावर्षीच्या सर्व ट्रॉफीज त्यांनी पुरस्कृत केल्यात. काही वैयक्तिक बक्षिसंसुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहेत. या ठिकाणी मी एक विनंती आता बोलण्यासाठीच करतो आणि हे मनोगत आपण सर्वांनी ऐकायलाच पाहिजे, कारण ज्यांनी लेदर बॉल क्रिकेटपासून आतापर्यंतचे सर्व क्रिकेट अनुभवलेलं आहे, स्वतः खेळलेले आहेत, या देवगडच्या मातीमध्ये ते येऊन खेळलेले आहेत, ते असे आमचे नंदूकाका देसाई खास मालवणवरून आमच्या विनंतीला मान देऊन आलेत. नंदूकाकांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, खरं तर तहसीलदार साहेब बोलल्यानंतर मी बोलणं हे थोडंफार योग्य होत नाही, पण मी विनंती केली की मला आणि आमच्या टीमला एवढा आनंद आहे की 40-45 वर्षापूर्वी आम्ही जे खेळाडू या ठिकाणी येऊन खेळत होतो तेच खेळाडू आज येऊन 3ऱ्या वर्षी मालवणला हा चषक नेत आहेत. मी मालवण टीमचं खरोखरच अभिनंदन करेन. हा एक योगायोग आहे की ज्या देवगडमध्ये समोर ब्राह्मणदेवाच्या मळ्यामध्ये आम्ही खेळलो, जसं आता प्रास्ताविकमध्ये उल्लेख झालं लेदर बॉल, त्यावेळी खरेदी विक्री संघाचे मॅनेजर जोगसाहेब खेळायचे, नंतर काका राऊळ खेळायचे, नंतर केळुसकर अण्णा केळुसकर आणि भाई खवळे, अण्णा खवळे आणि आपा खवळे यांच्या घरी आम्ही मुक्काम करायचो. अतिशय हालाकीचे आणि गरिबीचे दिवस होते. त्यावेळी कुठलंही सामान नव्हतं, जसं आता उल्लेख झाला त्याचप्रमाणे अदलून बदलून सामान आम्ही वापरायचो. परंतु लेदर खेळणं ही 80च्या दशकात किंवा 75च्या दशकात डोक्यामध्ये येणं हा फार मोठा विचार या तारा स्पोर्टने केला, हे खरोखर वाकणं आणि ते कळायला आम्हाला आजचा दिवस उजडला. आम्ही येऊन खेळत होतो, जेवत होतो, सगळी मच्छी खाल्ली, सगळ्या प्रकारच्या गमती केल्या, परंतु तो दिवस कसा होता आणि आजचा दिवस कसा आहे ह्याचं जर तुलना केली ना तर फार मोठा त्याच्यामध्ये गॅप राहते. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आनंद असासाठी होतो की जसं माणसाचं वय होत जातं तसं त्याला आनंद हे त्याचं आयुष्य वाढवत असतं. आत्ता जे माझे आता नितेश मांजरेकर किंवा सुनील मालवणकर खेळत आहेत, सुनील मालवणकरला मी एकच सांगितलं तुझा एकच कव्हर ड्राईव्ह मला पाहिजे होता, पण त्यांनी षटकार मारला.
त्याचा कव्हर ड्राईव्ह जर बघितला ना तर मला वाटत नाही आनंदवाडीकडे प्लेयर असतील त्यांचा खेळ बघितला नाही, पण कव्हर ड्राईव्ह हा एकमेव त्याच्याकडे असा शॉट आहे की तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा कोणीच मारू शकत नाही. मी अगदी खुलेआम या ठिकाणी सांगतो, मग तो लेदरमध्ये असो अगर टेनिसमध्ये असो, अतिशय. आणि आज तर त्याची खेळी खरोखरच संयमी होती. पहिल्या षटकापासून मी त्याचा खेळ बघितला. असं तंत्रशुद्ध खेळ तुम्ही सुद्धा आत्मसात करा. भविष्यात या खेळामध्ये खूप आनंद मिळतो. आम्हाला आता 5ही जणांना जो आनंद मिळाला आहे तो खेळामुळेच मिळाला आहे. आमच्याकडे प्रेम मिळालं या खवळ्यांनी किंवा तारास्पोर्टने आम्हाला हे दिलं की आम्हाला 2 दिवस सतत फोन करून तुम्ही या म्हणजे सांगतायत. हे प्रेमच आपल्याला आयुष्य वाढवत असतं. हा स्नेहच आपल्याला पुढे पुढे नेत असतो. ही मैत्रीच आपल्याला पुढे काय करावं हे सुचवत असतं. आता यातूनही काय घडायचं, मी 1-2 सूचना करीन की जसं तुम्ही टेनिस खेळतात ना तसं लेदर खेळा. आम्ही आता गेली 25 वर्ष मालवणमध्ये आत्ताच आम्ही 2-3 टुर्नामेंट्स अंडर-16 अंडर-17च्या घेतल्या आहेत. आत्ताही चालू आहे 16 वर्षाखालची. तर लेदरला आता फार महत्त्व आहे. आणि एक साखळी आहे, जशी तारा स्पोर्टने जिल्हा लेवलला यावं, जसं आता या ठिकाणी देवगडची शिरगावची टीम लेदरमध्ये खेळते, उदय रुमडे किंवा तो साटमूळ खेळत आहे. हे लोक खरोखरच मेहनत घेत आहेत. जशी या लोकांनी मेहनत घेतली आहे तशी आता ते मेहनत घेत आहेत. त्या मेहनतीला तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि तुमचं क्रिकेट उज्ज्वल करा. क्रिकेटपासून आपल्याला फार फार मिळतं, फार म्हणजे त्याची तुलनाच करू शकत नाही. आज वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष झाली, त्यावेळी सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, लालचंद राजपूत, दिलीप वेंगसरकर यांची जर तुम्ही एक यूट्यूबला जर राहून बघितलात ना वक्तव्य, ती कशी आहेत ते, त्यामुळे तेवढ्या लेवलला आपण जाऊ शकत नाही. पण ती जाण्यासाठी आपल्याला जिद्द काय लागते ती आता तुम्ही आत्मसात करा, एवढंच मला सांगायचं आहे. या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी तारा स्पोर्टचा मनापासून आभारी आहे आणि तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आणि उत्तम क्रिकेट मिळो हीच ब्राह्मण देवळाकडे प्रार्थना करतो. आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नंदनजी देसाई, अर्थात आमचे लाडके नंदू काका. आपल्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद असताना नवीन पिढी निश्चितपणे घडणार. लेदर बॉलच्या क्रिकेटची बघूया कधी सुरुवात होते. जे थोरा मोठ्यांची जी नावं घेतली सुनील गावस्करपासनं, हे सर्व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्रांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढच्या पिढीने आपण त्यांच्याप्रमाणे मार्गक्रमण करूया. आज हाच संदेश घेऊन आपण आज इथून पुढे जाऊया. आज आता ही स्पर्धा संपन्न होण्याने अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केले. अर्थात या सर्व जेव्हा आपण इकडे क्रीडा स्पर्धा चालू होती तेव्हा याचं धावतं वर्ण अर्थात समालोचन, प्रत्येक गोष्ट प्रत्येक चेंडूवरचा जे समालोचन होतं ते उत्कृष्टपणे आपल्या दमदार आवाजात हिंदी आणि मराठीमध्ये जे लाईव्ह क्रिकेटच्या माध्यमातून अख्ख्या जगभर पोहोचवलं त्या समालोचकांचा या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करतोय. मी प्रथम निमंत्रित करतो की मंडळाचे अध्यक्ष सतीश धुरत यांना की यांनी प्रदीप देऊलकर आणि श्री उत्तम मुंडकेकर यांचा सन्मान करावा. आपल्यावर एक हिंदी समालोचक कृष्णा देवजी सर होते, पण ते काही त्यांच्या कामानिमित्त लवकर निघून गेलेले आहेत. तर आज आपल्याला 3 समालोचक लाभले होते. एक श्री प्रदीपजी देऊलकर, दुसरे श्री कृष्णा देवजी आणि श्री उत्तमजी मुंडकेकर. मी प्रदीप देऊलकर आणि उत्तम मुंडकेकर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की अध्यक्षांच्या हस्ते त्यांनी आपला सन्मान आणि सत्कार स्वीकारावा. एकदा जोरदार टाळ्या. यांच्याच माध्यमातून आपली स्पर्धा, आपल्या प्रत्येक खेळाडूचं गुणवर्णन त्यांच्याकडे इत्यंभूत माहिती आहे. उत्तम मुंडकेकर तर एक अतिशय उत्कृष्ट आयोजक आहेत. आनंदवाडी चॅम्पियन स्पर्धेचे आपल्याला सर्वांना माहिती आहे. एवढी भव्य दिवस स्पर्धा देवगडमध्ये होते, त्याचं संपूर्ण श्रेय, त्याची सगळी धुरा खांद्यावर घेऊन उत्तम मुंडकेकर चालत आहेत. एकदा प्रदीप देऊलकर आपल्या मालवणचे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजूया. धन्यवाद प्रदीपजी. यानंतर सन्मान होतोय तो आमच्या उत्तम मुंडकेकर यांचा. मैदानावरची कोणतीही गोष्ट असू दे, प्रत्येक टाकलेला चेंडू वाईड बॉल आहे का, नो बॉल आहे का, योग्य चेंडू पडलेला आहे, आलेल्या प्रत्येक चेंडूवर फटकावल्यानंतर चौकार षटकार, त्याचे योग्य निर्णय अचूक बारकाईने, कोणतेही प्रेशर न घेता आणि या रणरणत्या उन्हात ज्यांनी गेले 5 दिवस अखंडपणे ही सेवा अविरतपणे बजावली असे आमचे
पंच करणारे श्री उमेशजी मांजरेकर, श्री अँब्रोज अल्मोडा आणि श्री दीपकजी धुरी यांचा सन्मान मंडळाचे उपाध्यक्ष देवीदास परब यांनी करावा. उमेशजी मांजरेकर त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे लवकर निघून गेलेले आहेत, तर मी अँब्रोज अल्मोडा आणि दीपक धुरी यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान आणि सत्कार आमच्या देवीदास परब उपाध्यक्ष तारा स्पोर्ट्स यांच्या मार्फत स्वीकारावा. सर्वप्रथम आलेत अँब्रोज अल्मेडा, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. इन्स्पायर करणे हे आपल्या हातात आहे. प्रत्येकाने आपण दोन्ही हात जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा एक चांगलं योगा सुद्धा होऊन जातो. त्यामुळे त्याच्यासाठी कोणी काटकसर करू नका. सगळ्यांचा उत्साह वाढवणं आपल्या हातात आहे. त्यानंतर येत आहेत दीपक धुरी, जे मालवणचे आहेत, नेहमीच सहकार्य करतात. मित्र, हे सगळी स्पर्धा चालू असताना प्रत्येक गोष्टीचं टिपण यशस्वीपणे करणे हे तेवढंच महत्त्वाचं आणि जिकरीचं काम आहे. आणि हे जिकरीचं आणि महत्त्वाचं गुणलेखकाचं काम आमचे मकरंद लाड आणि हितेश खवळे या दोघांनी केलेलं आहे. अगदी गेली 5 दिवस अविरतपणे प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवून हे गुणलेखकाचं काम केल्याबद्दल जागृत जोशी मंडळाचे सचिव यांना विनंती आहे की या दोन्ही गुणलेखकांचा आपण सन्मान करावा. मकरंद लाड काही कार्यबाहुल्यामुळे लवकर निघून गेलेले आहेत. त्यांच्या वतीने हितेश खवळे हा दोघांचाही सन्मान स्वीकारतील. जागृत जोशी यांना विनंती आहे की त्यांनी, हितेश खवळे आमचा तारा स्पोर्ट्सचा एक खंदा कार्यकर्ता आहे. अविरतपणे पूर्ण स्पर्धा डिक्लेअर झाल्यापासून संपन्न होईपर्यंत सर्व काम स्वतःच्या खांद्या घेऊन चालणारा आमचा हा. त्यानंतर ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पसरली त्या टेनिस क्रिकेट यूट्यूब लाईव्हचे प्रतिनिधी विघ्नेश प्रभू यांना विनंती आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. नितीन चोपडेकर यांना विनंती आहे की त्यांनी विघ्नेश प्रभू यांचा सन्मान आणि सत्कार करावा. नितीन चोपडेकर आमच्या मंडळाचे खजिनदार आहेत. विघ्नेश प्रभू यांच्याबरोबर प्रथमेश परब आणि त्यांची टीम हा संपूर्ण सोहळा संपूर्ण जगभर पसरवत होते, त्याबद्दल त्यांचे आभार. हॅलो, धन्यवाद. मुख्य बक्षीस समारंभाकडे वळूया. अर्थात खेळाडू त्याची आतुरतेने वाट पाहत असतील की स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि सगळ्यात मोठं पारितोषिक असतं मॅन ऑफ द सिरीज. तर या सगळ्या पारितोषिकांकडे खेळाडूंचं लक्ष लागून राहिलेलं असेल की 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या स्पर्धेतील कोणकोणत्या खेळाडूंना कशा प्रकारे आपण परफॉर्मन्स दिला त्याबद्दल पारितोषिक मिळालं. अर्थात स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि आम्ही 2 उदयोन्मुख खेळाडू काढलेले आहेत, एक विजेता संघातील आणि दुसरा उपविजेता संघातील. तर उपविजेता संघातील उदयोन्मुख खेळाडू 2025 तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी, अर्थात उगवता सितारा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खेळाडू आहे तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाचा रत्नेश फाले. मॉडर्न स्पोर्ट्स अँड कलेक्शन देवगड यांच्याकडनं हे आकर्षक टी शर्ट आहे आणि प्रोप्रायटर आहे सन्मान श्री रिहान शेख यांच्याकडनं हे टी शर्ट पुरस्कृत आहे. विजेता संघातील उदयोन्मुख खेळाडू आहे अर्थात उगवता सितारा महापुरुष रेवतळे मालवण संघाचा हर्ष जोशी. मी विनंती करतोय श्री रमेश चव्हाण आणि श्री भाऊ प्रभू की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी संघाचा आपण खेळाडू पाहतोय रत्नेश पाले, तुला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. क्रिकेटसाठी तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे. खवळे महागणपतीचा कृपा आशीर्वाद तुमच्या
मस्तकी असू द्या आणि तुमची क्रिकेटमधील लौकिकता अशीच बहरत राहो. पुढील स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ आणि हे पारितोषिक जात आहे तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि या 2025 सालातील शिस्तबद्ध संघ नाडन 11 या संघाला शिस्तबद्ध संघ म्हणून सन्मानित केले जात आहे. नाडन 11 संघाचा संघ प्रतिनिधी किंवा खेळाडू कर्णधार किंवा प्रतिनिधी कोणीही स्वीकारायचं आहे पारितोषिक. मी विनंती करतोय श्री शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक पुरस्कृत केलं होतं. रोख रक्कम 2000 रुपये व चषक कैलासवासी अमेय सूर्यकांत खवळे यांच्या स्मरणार्थ 2000 रुपये आणि चषक श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं. आणि संघ आहे नाडन 11 संघ 2025 तारा स्पोर्ट्स तारा मुंबई. मी विनंती करतोय श्री सूर्यकांत खवळे यांना, ट्रस्टचे अध्यक्ष आहेत सर्व यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक टूर्नामेंट ऑफ द बेस्ट फिल्डर तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने 5 मधील 2 तर अप्रतिम झेल होते आणि खेळाडू आहे टूर्नामेंट ऑफ द बेस्ट फिल्डर रत्नेश फाले. आणि हे पारितोषिक होतं कैलासवासी अमेय सूर्यकांत खवळे यांच्या स्मरणार्थ. रोख रक्कम 2000 रुपये व चषक श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं आणि मॉडर्न स्पोर्ट्स रियान शेख यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट. तर मी विनंती करतोय श्री सूर्यकांत खवळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याला आपण सन्मानित करावं. रोख रक्कम 2000 रुपये आकर्षक ट्रॉफी आणि मॉडर्न स्पोर्ट्स यांच्याकडनं. रत्नेश फाले स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक मिळत आहे. कसा आनंद वाटतो या स्पर्धेत खेळण्याचा आणि मला वाटतं हे पहिलं पारितोषिक असेल तर याचं श्रेय तू कोणाला देशील? युवराज सावंत. अर्थात हे पारितोषिक तुझ्या हातामध्ये आहे. क्रिकेटसाठी भविष्य तुझं उज्ज्वल आहे. इथून कशा प्रकारे तू मेहनत घेशील आणि येणाऱ्या दिवसांमध्ये रत्नेश फाले हा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळताना नक्कीच पाहायला आवडेल. मनपूर्वक शुभेच्छा. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज टूर्नामेंट ऑफ द बेस्ट बॉलर हे पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक प्रायोजित केलं होतं कैलासवासी अमेय सूर्यकांत खवळे यांच्या स्मरणार्थ. रोख रक्कम 2000 रुपये व आकर्षक चषक. आणि स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये 5 सामने खेळतोय, 10 विकेट घेतोय आणि 45 धावा खर्च करतोय. आणि स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज टूर्नामेंट ऑफ द बेस्ट बॉलर महापुरुष रेवतळे मालवण पायस आल्मेडा. मी विनंती करतोय श्री विनायक प्रभू यांना की आपले शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करावं. पायस नाही आहे तर त्याच्या वतीने पारितोषिक स्वीकारायचं आहे कारण पायस कणकवलीला डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी गेला आहे. सौरभ कांबळे त्याच्या वतीने पारितोषिक स्वीकारतोय. मॉडर्न स्पोर्ट्स यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट आणि रोख रक्कम कॅश प्राइज 2000 रुपये आणि आकर्षक चषक.
पुढील पारितोषिक आहे स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज टुर्नामेंट ऑफ द बेस्ट बॅट्समन तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. पूर्ण स्पर्धेमध्ये 145 धावा झोडपल्या आणि स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी मिस्टर प्रकाश पराडकर. प्रकाश नाही आहे, त्याच्या वतीने पारितोषिक स्वीकारायचं आहे. रोख रक्कम 2000 रुपये कॅश प्राइज आहे आणि हे पारितोषिक पुरस्कृत केले आहे कैलासवासी अमेय खवळे यांच्या स्मरणार्थ श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं. आणि मी विनंती करतोय श्री विलास नावगे यांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यावं. मॉडर्न स्पोर्ट्स यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट, आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज रोख रक्कम 2000 रुपये. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे फायनल मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामन्यातील सामनावीर तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनल मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटकं हाताळली, 3 गडी बाद केले आणि 27 धावा पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि कॅश प्राइज आहे रोख रक्कम 2000 रुपये, आकर्षक चषक आणि हे पारितोषिक आहे कैलासवासी अमेय सूर्यकांत खवळे यांच्या स्मरणार्थ श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं. आणि वॉटर फिल्टर आहे तो ओमकार फर्निचर यांच्याकडनं. आणि खेळाडू आहे महापुरुष रेवतळे मालवण संघाचा. मी विनंती करतोय श्री अक्षय खवळे यांना की आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. महापुरुष रेवतळे मालवण संघाचा अनुभवी खेळाडू विक्रांत रोगे टूर्नामेंट ऑफ द फायनल मॅन ऑफ द मॅच. विक्रांत आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, फलंदाजी, गोलंदाजी आणि याचं जर श्रेय असेल कोणाला देशील की महापुरुष रेवतळेमध्ये म्हटलं सुरुवातीपासून तरच शेवटपर्यंत फलंदाजी आहे आणि या संघामध्ये स्थान मिळालं, कसं काय वाटतंय? छान वाटतंय, छान वाटतंय. मुली पण एवढ्या लाजत नाही एवढं तू लाजतोस. महापुरुष रेवतळे टीम मध्ये ज्यावेळी सुरुवातीला खेळला होतास, म्हणजे कुठेही सामना असेल तो, त्यावेळी वाटलं होतं की आपण एखाद्या स्पर्धेमध्ये फायनल मॅन ऑफ द मॅच ठरू? वाटलेलं होतं पण प्रयत्न केला होता. ते टीम मध्ये प्लेयर चांगले आहेत, त्यांनी सपोर्ट केला खूप. त्यावेळेस कुणाचं मार्गदर्शन लाभतं तुला या टीम मध्ये खेळत असताना? पूर्ण टीमने सपोर्ट केला. मनपूर्वक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तारा स्पोर्ट्स तारा मुंबई संघ मंडळाकडनं. आणि पुढील पारितोषिक आहे चतुर्थ क्रमांक. कॅश प्राइज आहे रोख रक्कम 7000 रुपये, आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक प्रायोजित केलं होतं श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तारा मुंबई यांच्याकडनं. आणि चषक आहे तो श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं प्रायोजित होतोय. आणि संघ आहे मिस यू बंटी तिरलोट क्रिकेट संघ. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा संघ मिस यू बंटी तिरलोट क्रिकेट संघ, अर्थात मिस यू बंटी तिरलोट संघ हा कैलासवासी संदेश नारकर यांच्या आठवणींना उजाळा आणि त्यांच्या स्मृती आपल्या आठवणीत राहावा आणि सागरी सुरक्षा रक्षक देवगड यांच्या सौजन्याने हा संघ उतरवला होता. विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष श्री सूर्यकांत जोशी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करावं.
त्याचप्रमाणे आकर्षक सन्मान चिन्ह आपण पाहतोय ते आकर्षक सन्मान चिन्ह खवळे महागणपती ट्रस्ट त्रिशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष 2025 त्यांच्याकडनं हे आकर्षक सहभागी सन्मान चिन्ह। पुढील तृतीय क्रमांकाचा चषक आहे कॅश प्राइज आहे 7,000 रुपये आकर्षक चषक। तृतीय क्रमांक रोख रक्कम 7,000 रुपये आणि पारितोषिक प्रायोजित केलं होतं कैलासवासी सुलोचना रामचंद्र मोहिते स्मरणार्थ श्री धनाजी रामचंद्र मोहिते यांच्याकडनं आणि चषक श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं प्रायोजित होतोय। तृतीय क्रमांक आणि संघ आहे श्री गणेश वाडा। श्री गणेश वाडा संघाचे सहकारी कर्णधार किंवा खेळाडू आपण यायचं आहे। श्री मंगेश कुबल यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचा चषक कॅश प्राइज आणि डिजिटल चेक आपण प्रदान करायचा आहे। संघ आहे श्री गणेश वाडा। स्पर्धेतील पुढील पारितोषिक आहे मालिकावीर अर्थात सगळ्यात मोठं पारितोषिक हे असतं। प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की हे पारितोषिक आपल्याला मिळावं, मात्र त्याच्यासाठी अष्टपैलू कामगिरी करावी लागते। मॅन ऑफ द सिरीज तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टुर्नामेंट ऑफ द मॅन ऑफ द सिरीज पूर्ण स्पर्धेमध्ये 74 धावा 6 गडी बाद कोण असेल? तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी की महापुरुष रेवतळे मालवण? नाव ऐकायला आवडेल आपल्याकडनं, गेस करा। जास्त वेळ घेऊया नको। अर्थात स्पर्धेतील मालिकावीर रोख रक्कम 2,000 रुपये श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं आणि चषक श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं। त्याचप्रमाणे होम थिएटर श्री विघ्नेश केसरकर यांच्याकडनं आणि स्पर्धेतील मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज 74 धावा 6 विकेट ओनली वन विक्रांत रोगे महापुरुष रेवतळे मालवण श्री पंकज बोरकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेतील मालिकावीर आपण सर्व चषक पाहतोय खवळे महागणपती ट्रस्ट त्याचप्रमाणे श्री अक्षय खवळे यांच्याकडनं हे सर्व चषक आपल्याला प्रायोजित होताना पाहायला मिळत आहेत। सन्मान श्री धाकोजी खवळे यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। आपलं शब्दसुमनांनी शब्दफुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राइज आहे रोख रक्कम 20,000 रुपये श्री अजय सुधाकर नानेरकर यांच्याकडनं आणि चषक आहे श्री खवळे महागणपती ट्रस्ट
यांच्याकडनं द्वितीय क्रमांक तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी, सगळे खेळाडू वरती यायचे आहेत आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करावं. संघ आहे तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. बाकीचे खेळाडू बसायचे आहेत आणि कर्णधार त्याने फक्त वरती उभं राहायचं आहे. कॅश प्राइज आपण पाहतोय, रोख रक्कम 20,000 रुपये, त्याचप्रमाणे आकर्षक मेडल्स आणि संपूर्ण मान्यवर यांना मी विनंती करतोय की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हे पारितोषिक द्यावं. सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी उभं राहावं. आकर्षक चषक पाहतोय आपण खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं. ट्रस्टचे सर्व सन्मान श्री सूर्यकांतजी खवळे, त्याचप्रमाणे श्री अक्षय खवळे यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपणही पुढे थांबायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये हे पारितोषिक दिलं जाईल. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की तिथंच आपण थांबायचं आहे. या स्पर्धेचं टायटल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये द्यायचं आहे. तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी आपण या, आपल्याला मेडल पटकन चला, उशीर होतोय. एक एक मेडल घालून आपण फोडून खाली उतरायचं आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अर्थात कॅश प्राइज रोख रक्कम 25,000 तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या मंडळाकडनं हे पारितोषिक पुरस्कृत आहे. चषक श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं आणि विजेता संघ आहे सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचं टायटल जिंकतोय महापुरुष रेवतळे मालवण. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि सलग तिसऱ्या वर्षी हॅट्रिक संपन्न करतोय. मी एक एक खेळाडूला विनंती करतो की आपण या मेडल प्रदान केली जातील आणि खाली बसायचं आहे. मेडल घातल्यानंतर खाली बसायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा आकर्षक करंडक आणि कॅश प्राइज एक एक मेडल घाला आणि तिथंच व्यासपीठावरती खाली बसायचं आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय महापुरुष रेवतळे मालवण सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचा चॅम्पियन बनतोय. महिला वर्गांचाही आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतोय कारण त्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि आज शेवटच्या दिवशी त्यांनी उपस्थिती दाखवली, सामना पाहिला आणि हा बक्षीस समारंभ त्यांच्या साक्षीने त्यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चषक त्याचबरोबर तारा स्पोर्टची प्रतिकृती म्हणजे चषक जो आहे फक्त कर्णधार उभं राहायचं आहे, बाकी खेळाडूंनी खाली बसायचं आहे. मालवण संघ त्याचप्रमाणे सहभागी सन्मान चिन्ह आणि आपण पाहिलं प्रत्येक संघांना सहभागी सन्मान चिन्ह आपण देत होतो आणि हे सन्मान चिन्ह प्रायोजित केलं होतं खवळे महागणपती ट्रस्ट आणि या ट्रस्टचे सर्व सन्मान श्री सूर्यकांतजी खवळे श्री अक्षय खवळे यांच्याकडनं आपण हे आकर्षक सन्मान चिन्ह
अर्थात मालवण संघाला खूप विचार करावा लागेल हा चषक मालवण मध्ये नेण्यासाठी. महापुरुष रेवतळे मालवण संघ नक्कीच विचार विनिमय करत असेल की हा चषक कुणाच्या घरामध्ये ठेवला जाईल आणि नक्कीच सेपरेट जागा ठेवावी लागेल या चषकासाठी. एवढी भव्य दिव्य चषक आपण पाहतोय. आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढा मोठा चषक कुठेही पाहिलेला नाही. तो चषक यावेळी तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय. कॅश प्राइज आहे रोख रक्कम 25,000 35,000 तारा स्पोर्ट्स तारा मुंबई या मंडळाकडनं आणि चषक आपण पाहतोय श्री खवळे महागणपती ट्रस्ट यांच्याकडनं. सन्मान श्री सूर्यकांतजी खवळे, श्री अक्षय खवळे यांचा मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं चषक जोरदार टाळ्या. सलग तिसऱ्या वर्षी चॅम्पियनशिप राखतोय महापुरुष रेवतळे मालवण